सोलापुरातील चिंचोली एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग लागलेली आहे। आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर कंपनीच्या परिसरातील सर्व रस्ते आता बंद करण्यात आले। अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। आगीचं कारण मात्र अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे। मात्र ही आग मोठ्या प्रमाणामध्ये भडकलेली आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। या दृश्यांच्या माध्यमातून आगीची तीव्रता आपल्या लक्षात येते। सोलापूरमध्ये ही आग लागलेली आहे। सोलापुरातील चिंचोली एमआयडीसी परिसरातील एका कंपनीला भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुदैवाने जीवितहानी टळलेली आहे, तर कंपनीचा परिसर हा पूर्णपणे रिकामा करण्यात आला। सर्व रस्ते देखील बंद करण्यात आलेले आहेत। साधारणतः 4 वाजताच्या आसपास पोलीस स्टेशनला कॉल आला की एल&जी तुळजा असोसिएट्स एमआयडीसी चिंचोली एमआयडीसी मध्ये असणाऱ्या केमिकल कंपनीमध्ये आग लागलेली आहे। त्या अनुषंगाने पोलीस घटनास्थळी पोहोचले, तर इथे मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या येत आहेत। फायर ब्रिगेड आग विझवण्याचं काम सुरू आहे। पोलिसांकडून त्यांना सिक्युरिटी कव्हर आणि ॲक्सेस कंट्रोलची व्यवस्था करत आहेत। केमिकल कंपनी असल्यामुळे आग विझवण्यामध्ये फायर ब्रिगेडला बऱ्याच अडचणी येत आहेत। कंपनीच्या व्यवस्थापकाशी बोललो असता कंपनीमध्ये कोणतीही जीवितहानी नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। सोलापुरातील चिंचोली एमआयडीसी या ठिकाणी असलेल्या तुळजाई या केमिकल फॅक्टरीला जे आहे ते मोठ्या प्रमाणात आग जे आहे ते लागलेली आहे। गेल्या 2 ते 2.5 तासापासून जे आहे ते आग या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। इथे यावरती बोलण्यासाठी आपल्या ठिकाणी या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत ते आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, कुठली कंपनी आहे, आग लागली, कशा पद्धतीने आग लागली? चिंचोली काठीतील एल&जी तुळजाई असोसिएट म्हणून ही एक कंपनी आहे। साधारणतः 4 वाजल्याच्या सुमारास आम्हाला इथं साईटला होतो आम्ही, त्यावेळेस आवाज आला, एक मोठा स्फोट झाला आणि एक 5 ते 10 मिनिटांमध्ये तिकडं थोडेसे आगीचं वातावरण तयार झालं। त्यावेळेस आम्ही विदिन 2 to 3 मिनिट्स या ठिकाणी आलो। माझ्या गावातील चिंचोलीवाडी नागरिकांना आम्ही घेऊन आलो। तर या कंपनीत जवळपास 100हून जास्त कामगार दैनंदिन काम करतात। त्यावेळेस ते कामगार आतून बाहेर पडत होते। त्यावेळेस आम्ही लोकांना घेऊन त्या सर्व लोकांना बाहेर काढण्यामध्ये सर्वप्रथम आम्हाला यश आलं, जेणेकरून इथं कुठल्याही प्रकारे जीवितहानी होऊ नये आणि झालेली पण नाही आमच्या माहितीनुसार सध्या परिस्थितीला। त्याच्यानंतर आम्ही बघितलं तर आजूबाजूचे ड्रम होते, केमिकल हजार्डस ड्रम, त्या ड्रमचे स्फोट होऊन ड्रम आकाशात उंच उडा लागले। जवळ 500 फुटापेक्षा वर असे आकाशात उडत होते। त्यावेळेस आम्ही आजूबाजूचे जे कारखाने आहेत, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी रबर कंपनी आहे, त्याच्यानंतर बिर्ला फॅक्टरी कंपनी आहे, थर्मॅक्स कंपनी आहे, अशा विविध कारखान्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना सर्वप्रथम बाहेर काढलं आम्ही। एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी आग लागल्याचं जे आहे ते ग्रामस्थांनी या ठिकाणची माहिती जी आहे ते दिलेली आहे आणि ही आग विझवण्याचं काम अग्निशामक दलाकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला देखील मिळालेलं आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।